कच्च्या मालाचं मिश्रण आपण मिक्सरला मिक्स करतो. अगरबत्तीच्या मशीनमध्ये आपण वरून अगरबत्तीचा तो जे मिश्रण बनवले ते मिश्रण आपण वरून टाकतो. साईडनी काढ्या जातात. त्या पद्धतीने आपली अगरबत्ती तयार होते. अगरबत्ती तयार झाल्यानंतर आपण ते मिश्रण ड्रायरला सुकवण्यासाठी ठेवतो. सुकवल्याच्या नंतर त्या अगरबत्त्या घेऊन शॉर्टिंग करतो आपण सर्वप्रथम. त्यानंतर आपण त्याचे अर्धा किलोचे बंडल बांधून ते साईडला ठेवून देतो. साईडला काढल्यानंतर आपण ते बंडल नंतर आपण परफ्यूम मध्ये मिक्स करतो. मिक्स केल्याच्या नंतर आपण 1-2 तास सुकवतो आणि सुकवल्याच्या नंतर आपण पुढे पॅकिंग करतो. नमस्कार, मी करण प्रवीण खोकराळे, राहणार युवरेतर्फे नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मला पहिल्यापासून एक मनात जिद्द होती का काहीतरी व्यवसाय करायचा, आपल्याला व्यवसायात उतरायचं. तर डोक्यात कल्पना आली की आपण अगरबत्तीचा व्यवसाय सुरू करावा. त्या अनुषंगाने मी या व्यवसायात पदार्पण केले आणि अगरबत्तीचा व्यवसाय सुरू केला. कोणताही व्यवसाय सुरू करायचा म्हणलं तर आधी माहिती घ्यावी लागते. माहिती घेतली होती पण हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या गोष्टीची पूर्णपणे माहिती घेतली. व्यवसायाला खर्च किती येतो किंवा व्यवसायाला कोणकोणत्या मशीनी लागतात, व्यवसायाला कच्चा माल कुठून उपलब्ध केला जातो, या व्यवसायाची आपण माहिती घेऊन सुरू केला. तुम्ही अगरबत्तीचा व्यवसाय का निवडला? कारण बाकीचे पण व्यवसाय होते. तसं पाहायला गेलं तर तुम्ही कोणताही व्यवसाय करा, प्रत्येक व्यवसायाला आपल्याकडे कॉम्पिटिशन असतेच आहे. आणि अगरबत्ती म्हणजे प्रत्येक घराघरात वापरली जाणारी आहे. प्रत्येक घरात अगरबत्तीचा वापर होतो. त्यामुळे मी अगरबत्ती व्यवसाय सुरू केला. आता सध्या किती प्रकारच्या अगरबत्त्या बनवताय आणि मार्केटिंग कसं करतात? सध्या आपल्याकडे 5 प्रकारच्या अगरबत्त्या आहेत. त्यामध्ये चंदन असेल, मोगरा असेल, रजनीगंधा असेल, पायनॅपल आहे, चार्ली आहे. या 5 प्रकारच्या अगरबत्त्या आपण स्वतः बनवतो आणि त्याचं मार्केटिंग सोशल मीडियावरतीच शक्यतो आपण मार्केटिंग करतो. जो कच्चा माल लागतो याच्यासाठी तो कुठून उपलब्ध होतो? कच्चा माल आपण पुण्यावरून मागवतो. पुण्याला आपले मित्र आहेत, त्यांच्याकडून आपण कच्चा माल खरेदी करतो. ब्लॅक प्रीमिक्स असते, जॉस पावडर असते, गम पावडर असते, व्हाईट प्रीमिक्स असते, T1 पावडर असते. या पावडरचा समावेश होतो. काडीमध्ये आपण सहज 8 इंची काडीचा वापर करतो. 8 इंची काडी सुद्धा असते, 9 इंची काडी असते, 12 इंची काडी असते. शक्यतो आपण 8 इंची काडीचा वापर करतो. तुमच्याकडे सध्या कोणती मशीन आहे आणि ती कुठून खरेदी केली? आपल्याकडे अगरबत्ती बनवण्याची मशीन आहे, मिक्सर आहे. त्याचा वापर आपण अगरबत्तीचा माल मिक्सिंग करण्यासाठी करतो. ड्रायर मशीन आहे. आपण अगरबत्ती बनवल्यानंतर अगरबत्ती सुकवण्याचं काम हे ड्रायर मशीन करतं. या मशीनचा सेटअप आपण पुण्यातून खरेदी केला. आता जे मशीन आहे आपल्याकडं ते किती वेळात किती माल तयार करतं? आपल्याकडं जे मशीन आहे, हांगटंग कंपनीचं मशीन आहे, ते 8 तासात 60 ते 70 किलो माल तयार करतं. सध्या या कामासाठी किती मजुरांची आवश्यकता असते तुमच्याकडे? सध्या या कामासाठी मी स्वतःच काम करतो. या व्यवसायासाठी स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून, मार्केटिंग करून, पॅकिंगचं सुद्धा काम मी स्वतः करतो. आता जो सध्या माल तयार झालेला आहे तो कुठे विक्रीला नेता तुम्ही? आता हा माल आपल्याकडे तयार आहे. तो माल आपण स्थानिक दुकानं असतील, देवस्थानं असतील, देवस्थानच्या बाहेर जी दुकानं असतात मोठ्या प्रमाणात, त्यांना आपण हा माल होलसेल दरात विक्री करतो. आता जे तयार झालेली अगरबत्ती त्याची रेट कशी ठरवली जातात आपल्याकडे? रेट ठरवायला आपण आपल्याला जो खर्च येतो त्यामध्ये रॉ मटेरियल असेल, आपलं लाईट बिल असेल, जागेचं भाडं असेल, मशीनचा काही मेंटेनन्स असेल, याची सर्व कॉस्टिंग करून आपण अगरबत्तीचा रेट ठरवतो. सध्या किती ग्रॅम मध्ये आपले पाऊच भरतो आपण? आपल्याकडे 100 ग्रॅम आणि 200 ग्रॅमचे पाऊच आहेत. सध्या या पाऊचलाच मार्केटमध्ये आपल्याला खूप मागणी आहे. संपूर्ण व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला आतापर्यंत किती भांडवल लागलेले? संपूर्ण व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला यामध्ये आपण कच्चा माल आहे, मशीन आहे, त्याचा पूर्ण आपण सेटअप घेतला. त्यामुळे आपल्याला अंदाजे किंमत 3 लाख रुपये खर्च आला. सध्या मार्केटमध्ये कोणत्या अगरबत्तीला जास्त मागणी आहे तुमच्या? आपल्याकडे आता सध्या तुम्हाला सांगितलं 5 फ्लेवर आहेत. त्यामध्ये आपल्याला चंदन आहे आणि रजनीगंधा आहे. या 2 फ्लेवरला आपल्याकडे सगळ्यात जास्त मागणी आहे. आता सर्व खर्च आता महिन्याकाठी किती नफा शिल्लक राहता तुम्हाला? आपल्याला खर्च पाहायला गेलं तर आपल्याला यामध्ये लाईट बिल आलं, भाडं आलं दुकानाचं, मशीनचा मेंटेनन्स आला, रॉ मटेरियलचा खर्च आला. हा आपल्याला सरासरी 15,000 रुपये खर्च येतो. त्यामध्ये आपल्याला 31,000 रुपयाचा आपला धंदा होतो. त्यामध्ये आपल्याला 15,000 खर्च असतो आणि 15,000 आपल्याला शिल्लक राहतात. आता तसं बघायला गेलं तर सगळे मशनीवर काम चालतं. तर मशनीमध्ये जर काय प्रॉब्लेम झाला तर तो सॉल्व्ह कसा करतात तुम्ही? सुरुवातीला मशनीमध्ये खूप प्रमाणात प्रॉब्लेम आले. त्यासाठी मी पुण्यावरून टेक्निशियन बोलत होतो. तो यायचा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जात होता. पण सारखं पण ते पण आपल्या परवडत नव्हतं. सारखा टेक्निशियन बोलवायचा. आपल्या मशीनी बंद असायच्या. 2-2, 3-3 आठवडे आपल्या मशीनी बंद राहायच्या. त्यामुळे आपण मग टेक्निशियन कडून काही माहिती घेऊन, त्याच्याकडून थोडं प्रशिक्षण घेऊन आपण स्वतः आता मशीनी रिपेअर करतो. आता सध्या जे नवतरुण आहेत तुमच्यासारखे, ते या व्यवसायामध्ये येऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? त्यांच्यासाठी सांगायचं झालं तर पूर्णपणे माहिती घेतली पाहिजे. आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाची आपण पूर्णपणे माहिती घेतली पाहिजे. त्या व्यवसायात आपल्याला काय काय लागतं, कोणकोणत्या गोष्टी असतात त्या व्यवसायामध्ये, त्या व्यवसायाचं मार्केटिंग कसं करायचं, या गोष्टींचा बारीक विचार करून आपण या व्यवसायात उतरलं पाहिजे.